जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची आज शुक्रवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता छाननी पार पडली। या छाननी प्रक्रियेत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामुळे आता 20 उमेदवार शुक्रवारी दिनांक 26 रावेर लोकसभा मतदारसंघात 12 वाजता अवैध ठरले। या छाननी प्रक्रियेत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 4 उमेदवार अवैध ठरले। जळगाव व रावेर लोकसभा उमेदवार वैध ठरले असून उमेदवारी रावेर लोकसभा मतदारसंघात 2 उमेदवार अवैध ठरले। दुपारी 3 वाजता 29 उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळ ठरल्या आहेत। अखेर जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत केली होती। 25 एप्रिल तर रावेर लोकसभा दुपारी 3 वाजता संपली असून उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। या सर्व नामनिर्देशन जळगाव शुक्रवारी 26 एप्रिल रोजी 24 दुपारी 12 वाजता अर्ज दाखल केले होते। तर रावेर लोकसभा आयोगाचे जळगाव लोकसभेवरांनी अर्ज दाखल केले होते। या सर्व नामनिर्देशन अर्जाची शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सर्वसामान्य 12 वाजता छाननी अशोक कुमार मीना यावेळी निवडणूक आयोगाचे जळगाव लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक मतदारसंघ राहुल ठरलेले। तर रावेर लोकसभा बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वसामान्य निरीक्षक अशोक कुमार मीना यांची बहुजन समाज पार्टीचे विलास शंकर तायडे, भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ ठरलेले, माजी सैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे अवैध ठरलेले शंकर तायडे, भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ, माजी सैनिक ज्ञानेश्वरी मगनपुरी गोसावी, ईशान यांच्यासह असे अवैध उमेदवार आहे। तर रावेर लोकसभेत ठरलेले जनता पार्टीकडून रक्षा निखिल अंजली करण पाटील, बहुजन समाज पार्टीकडून ज्ञानेश्वरी मगनपुरी गोसावी, ईशान राठोड, राष्ट्रवादी शरद पवार अवैध उमेदवार आहे। ज्यांच्या रावेर लोकसभेत भारतीय जनता पार्टीकडून रक्षा निखिल खडसे यांचे अर्ज वैध ठरले आहे। समाज पार्टी रावेर लोकसभेत विजय रामकृष्ण काळे अर्ज रवींद्र पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे यांच्यातर्फे श्रीराम पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहे। तर रावेर लोकसभेत अवैध अर्ज रवींद्र पाटील, गयासुद्दीन काझी असे आहेत। Yeah.